एका कुटुंबाचा संसार एका संशयामुळे संपला. 2 लहान मुलांसमोर आईची निर्घृण हत्या झाली. पतीने चाकू व हातोडीने नर्स पत्नीचा जीव घेतला आणि स्वतःलाही जखमी केलं. नेमका काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. नवी मुंबई येथील कोपरखैरण परिसरातील बुधवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. एका पतीने संशयाच्या जाळ्यात येऊन आपल्या पत्नीची हत्या केली व स्वतःचाही जीव घेण्याचा प्रयत्न केला. गौरी सिरसाट, वय 34 वर्षे, पेशाने नर्स होत्या. त्यांच्या पतीचं नाव गणेश सिरसाट, वय 38 वर्षे. सकाळी गौरीची मैत्रीण वैशाली पाटील यांनी तिला फोन केला, पण उत्तर न मिळाल्याने आणि कामावरही हजेरी नसल्याने वैशाली तिच्या घरी गेल्या. घराचा दरवाजा उघडाच होता. आत गेल्यावर समोर जो देखावा होता तो काळीज पिळवटून टाकणारा होता. गौरी रक्ताच्या तारुळ्यात पडली होती. शेजारीच गणेश बेशुद्ध अवस्थेत होता. त्याने स्वतःचे मनगट कापले होते. त्यांचे 2 मुलं, एक 7 वर्षाचा स्पेशल चाइल्ड व एक 2 वर्षाचे लहान बाळ घरातच खेळत होते. वैशालीने तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी चाकू व हातोडा जप्त केला. गौरीला तातडीने वाशीतील महापालिका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. गणेशला मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस तपासानुसार गणेशला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, त्यामुळे नेहमी त्यांच्यात वाद होत असत. अखेर या संशयातून त्याने टोकाचं पाऊल उचललं. त्यांच्या मुलावर मात्र आता आई वडिलांशिवाय मोठं होण्याची वेळ आली आहे. आता प्रश्न असा आहे की संशयाच्या आगीत इतकं टोकाचं पाऊल उचलणं योग्य आहे का? मुलांचं भवितव्य कोण उधारेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा.